मुंबईत सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। मी सध्या सायनच्या गांधी मार्केट परिसरात आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी जो सखल भाग आहे त्या ठिकाणी सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे आणि याचा परिणाम हा कुठेतरी वाहतूक व्यवस्थेवरती देखील पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच मुंबईसह इतर परिसरात मुसळधार पावसाने सुरुवात केलेली आहे आणि याचा परिणाम हा कुठेतरी आता मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवर देखील पाहायला मिळतोय। मुंबई जो पूर्व द्रुतगती मार्ग आहे याला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग म्हणून ओळखला जातो आणि पावसाचं पाणी या ठिकाणी साठल्यामुळे या ठिकाणची जी वेग आहे तो कुठेतरी मंदावल्याचा पाहायला मिळतंय। याचा परिणाम पावसाचा मध्य रेल्वे त्याचबरोबर पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे या ठिकाणी देखील पाहायला मिळतंय। पावसामुळे रेल्वेचं वेळापत्रक देखील कोलमडल्याचं पाहायला मिळतंय। 10 ते 15 मिनिटं उशिराने लोकल या धावत आहेत आणि याचा परिणाम हा नागरिकांना देखील सहन करावा लागतोय। आज दिवसभर असाच मुसळधार पाऊस राहिला तर अनेक सखल भागात पाणी साचू शकतं आणि यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा हा महापालिकेकडून देण्यात आलेला आहे। आज ऑरेंज अलर्ट असल्याची देखील माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबईसह इतर परिसरात देखील आज असाच पाऊस राहणार असल्याची माहिती ही हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी मुंबईतून प्रवास करताना काळजी घ्यावी असं देखील आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप प्रस्तुतीसह मी सुरज सावंत, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।